मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मराठी आणि अर्थशास्त्र या दोन विषयांचे इयत्ता 11वी आणि 12वी या दोन वर्गांचे सर्व व्हिडिओ लेक्चर जसा अभ्यासक्रम आहे त्या क्रमाने मी पोस्ट करत आहे. ते तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन क्रमाने पाहू शकता. चला आपण अभ्यास करूया. मराठी व भारती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील भाग क्रमांक 3 नाटक साहित्य प्रकार परिचय हा घटक आपण अभ्यासत आहोत. यामधील उपघटक आज अभ्यासाला घेतलाय प्रायोगिक नाटक. यापूर्वी आपण संगीत नाटक आणि नाटक म्हणजे काय, नाट्यसंहिता म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. चला, प्रायोगिक नाटक. जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला. मुलांना माहिती आहे, काळ हा गतिमान आहे, स्थिर नाही आणि बदल हा होतच राहणार. जागतिकीकरणाच्या काळात तर खूपच बदल झालेला आहे. प्रसार माध्यमांचा पगडा वाढलेला आहे. प्रसार माध्यमं किती प्रकारची झालेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं इंटरनेटचं जाळं. सगळ्या प्रकारच्या दृकश्राव्य साधनांच्या मध्ये बदल झाला आहे, लिखित साधनांच्या मध्ये बदल झाला आहे, श्राव्य साधनांच्या मध्ये बदल झालेला आहे आणि या माध्यमातून साहित्यातही खूप बदल होत आहेत. पहा, फुरसतीचा वेळ कमी झाला. फुरसतीचा म्हणजे मोकळा वेळ. लोकांना रिकामा वेळ आता नाहीये. घड्याळाच्या काट्याप्रमाणे लोक धावत आहे. घड्याळाच्या काट्यावर जग चालत आहे. करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आणि आजच्या काळात करमणुकीसाठी खूप वेगवेगळे पर्याय आहेत आणि वेळ कमी पडतोय. 24 तास दिवसाचे लोकांना कमी पडत आहेत. आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले आहे. आता पहा, आपण मागच्या संगीत नाटकाचा जो घटक अभ्यासला त्यामध्ये रात्रभर त्यापेक्षाही जास्त काळ चालणारी संगीत नाटकं होती. लोकांना आता इतका वेळ पण नाही आहे थांबायला, पाहत बसायला आणि आर्थिकदृष्ट्या त्या नाटकांचा खर्चही आता शक्य नाही आहे. म्हणजे नाटकांचा प्रयोग करणं ही खूप खर्चिक बाब झालेली आहे. त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडेन असे झाले आणि नाटकाच्या तिकिटाचे दरही जास्त आहेत. त्यापेक्षा इतर करमणुकीची साधनं स्वस्त आहेत म्हणून त्या संगीत नाटक मागे पडत गेलेलं आहे. यासारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे, क्रिकेटचं मागे उदाहरण दिलं मी. दिवसभर चालणारं क्रिकेट आज 2020 झालं आहे. त्याप्रमाणेच सगळ्याच क्षेत्रामध्ये शॉर्ट बट स्वीट हा नियम वापरात येऊ लागला. म्हणजे थोडक्यात जे काही साहित्यकृती असेल किंवा जे काही बाब आहे ती थोडक्यात मांडायची. मग हे मनोरंजनाचं क्षेत्रसुद्धा थोड्या थोड्या गोष्टींच्या मध्ये कसं मर्यादित होत गेलं, संकुचित होत गेलं असंही म्हणता येईल आपल्याला. संगीत नाटक मागे पडलं वेळखाऊ आणि खर्चिक असल्यामुळे आणि मग प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. आज आपण यातील प्रायोगिक नाटक म्हणजे काय त्याचा अभ्यास करूया. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो. जसा विज्ञानामध्ये प्रयोग करतात आणि मग निष्कर्ष काढले जातात, त्याप्रमाणे हे साहित्याचे प्रयोग म्हटले तरी काही वावगं ठरणार नाहीये. प्रायोगिक नाटकाचा हेतूच असा आहे की नाटकाचा जो विषय आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण, अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडला जातो. सादरीकरण, त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते पण वेगळ्या पद्धतीने, जुन्या ज्या पद्धती आहेत त्या सोडून त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते. प्रायोगिक नाटके ही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात आणि तसं तर प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यामध्ये थोडीशी जी फरकाची रेषा आहे ती थोडी अस्पष्ट आहे. काही नाटकं प्रायोगिकही आहेत आणि व्यावसायिकही आहेत. मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. मग जो लेखक आहे किंवा दिग्दर्शक आहे तो काही मनात हेतू धरतो. नाटकाचा आशय
आणि तो अभिव्यक्त करण्याची जी पद्धत आहे यामध्ये नाविन्यपूर्ण असे प्रयोग करत राहतो आणि तेच प्रायोगिक नाटकात अपेक्षित आहे. नाट्य वाङ्मयात 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते. 1960 नंतर हे प्रयोग जास्त झालेले आहेत. प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पाहूया आपण क्रमाक्रमाने. 1. नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयोग किंवा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. तुम्हाला माहिती आहे, चौकट याचा अर्थ ती एक मर्यादा रेषा घालून दिलेली असते आणि ती संगीत नाटकापर्यंत होती. पण पुढच्या काळामध्ये ती चौकट मोडण्याचा प्रयत्न आहे. जे काही जुन्या लोकांना नाटककारांनी केलेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी मांडणं, म्हणजेच नाटकाची जी चौकट आखून दिलेली आहे, जी पद्धत आहे ती मोडीत काढायची आणि नवीन प्रयोग करायचे. 2. आकृतीबंधात नाविन्य असते. जी रचना किंवा स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा बदलायचं, त्यामध्ये नाविन्य आणायचं. 3. आशय अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतलं जातं आणि जो आशय मांडायचा आहे, जो नाविन्यपूर्ण सध्याच्या काळाला अनुसरून आणि अभिव्यक्तीत सुद्धा स्वातंत्र्य घेतलं जातं, की जुन्या पद्धती सगळ्या मोडून काढायच्या. 4. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यामध्ये सुद्धा सगळ्याच प्रकारचा बदल करण्यात आलेला असतो. पुढचं वैशिष्ट्य 5. नाट्यबीज म्हणजे जे मूळ कथानक आहे ते नाट्यबीज. नाट्य विषय जी मांडणी आहे विषयाची, आशय त्यातलं सारांश किंवा आशय, रचना, तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य म्हणजे प्रकाश योजना असेल, या कलाकारांचा पोशाख असेल किंवा रंगमंचावरची व्यवस्था असेल, ते नेपथ्य. यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते आणि मग अतिशय वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींची मांडणी केली जाते. जसे विज्ञानातले प्रयोग असतात त्याप्रमाणे वेगवेगळी मांडणी केली जाते साहित्यात पण. 6. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. म्हणजे जे प्रतिकात्मकता आहे, प्रतीक मांडण्याची पद्धती आहे किंवा सूचकता आहे, जो विषय मांडायचा, आशय मांडायचा, तो अपरिचित असतो, पण तो सूचकता मांडली जाते आणि तो अतिशय कलात्मक पद्धतीने, खुबीने, अतिशय कलेने त्याचा वापर केलेला असतो. 7. भाषिक प्रयोग केले जातात. वेगवेगळ्या भाषांचा वापर असेल, भाषेतले वेगवेगळे प्रयोग असतील, ते इथे केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो आणि जी काही घटना मांडायची आहे, कथा मांडायची आहे, सहजपणे आणि नैसर्गिकपणे राखण्याचा प्रयत्न केला जातो. 8. या नाटकासंबंधी किंवा नाटकामधील संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते. जी बोलीभाषा आहे, कोसाकोसावर भाषा बदलते असं म्हणतात आणि भारत तर भाषेच्या विविधतेने नटलेला देश आहे. त्या त्या ठिकाणची भाषा त्या त्या नाटकामध्ये मांडली जाते, वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि पहा, दिग्दर्शनातले प्रयोग असतात, संवादामध्ये प्रयोग असतात, वेगवेगळं नाविन्य तिथे मांडलं जातं. 9. प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो आणि जे प्रायोगिक नाटक असेल, जो आशय आहे नाटकाचा, त्या नाटकामध्ये येणारे जे प्रसंग आहेत ते प्रसंग अतिशय उत्तमपणे मांडलेले असतात, त्यावर भर दिला जातो. 10. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्याच पद्धतीने मांडायचे धाडस असते आणि हे फार महत्त्वाचं आहे. पहा, प्रायोगिक नाटक म्हणजे काय, की लेखकाला, दिग्दर्शकाला जे वाटतंय ते आपल्या पद्धतीने मांडायचं. लोकांना आवडतंय म्हणून मांडायचं नाही आहे. आपल्याला वाटतंय ना, ते आपल्या पद्धतीने मांडायचं आहे. माय लाईफ माय स्टाईल, अशा पद्धतीने मला जो विचार मांडायचा आहे तो माझ्या पद्धतीने मांडायचा आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे पहा. रिंगण नाट्य हे प्रायोगिक नाटक आहे. त्याचे लेखक व दिग्दर्शक आहेत अतुल पेठे, राजीव इनामदार.
हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल. हे एक प्रायोगिक नाटक आहे, इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जुन्या काळातली काही नाटकांची नावं मी तुम्हाला सांगते. विशेषतः 1960-70 नंतरची ही नाटकं आहेत. नाटकांची नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की किती वेगळा प्रयोग असेल हा नाटकाचा. उदाहरणार्थ गिधाडे, षड्ज, सखाराम बाइंडर हे नाटक तर फार गाजलं. अवध्य, घाशीराम कोतवाल हे पण नाटक खूप गाजलं. गारबो, वासना कांड, लोककथा, उद्ध्वस्त धर्मशाळा, महानिर्वाण, पार्टी, घोटभर पाणी, छिन्न, घराबाहेर, जग काय म्हणेल आणि अशी कितीतरी नाटकं आहेत. मी तुम्हाला फक्त थोडीशी उदाहरणं सांगितली. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तसेच तुमचा एक लाईक, तुमची एक कमेंट खूप प्रेरणादायक असते. कमेंट करायला अजिबात कंजूशी करू नका. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा. धन्यवाद. अभ्यासासाठी शुभेच्छा.